हॅलो फ्रेंड, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या कुकिंग मास्टर मध्ये. आज मी पिझ्झा बनवणार. ही पिझ्झा बेस आणलाय बघा. घरगुती बिना आवनचा पिझ्झा बनवणार आहे. आवण नसतो आपल्याकडं म्हणूनसाठी बघा, बिना आवनचा बनवणार आहे पिझ्झा मी. ही सॉस लावून घेते. सॉस आणलेला आहे. सॉस ह्याच्यावर लावून घेते. ते असा बघा सॉस लावून घ्यायचा. मस्त ह्याचा सगळीकडे लागला पाहिजे. चौवत लावून घ्यायचा असा. बघा मी कसा लावला, असं चौवत लावायचा, ठेवायचं नाही, सोडायचं नाही अजिबात काय. तर पिझ्झा सॉस लावून घेतला बघा. आपण ह्याच्यावरती आता ही कांदा ही लावून घ्यायचा. टमाटर कांदा लावून घ्यायचा असं असं ठेवून घ्यायचं मस्तपैकी सगळं. असं व्यवस्थित सगळं लावून घ्यायचं. आता बघा कसं देशी पद्धतीने एकदम कांदा टमाटर शिमला टाकून मस्त कसं जर एवढं बी टाकून तुम्ही करू शकता. मी त्यात व्हायचं कॉर्न घालून घेते. आता कसं ही मकाचं आपण काय मकाच म्हणतो, मी असं म्हणलं कॉर्न, इंग्लिशमध्ये कॉर्न म्हणते ती. तर आता मी टाकून घेते. आता कसं फ्रेश फ्रेश मस्त मका भेटते ताजी ताजी खाली, त्यात टाकून घेते थोडी थोडी. त्यातनं थोडंसं आता हे टाकून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये मी आता चिली फ्लेक्स अशी टाकून घेते. थोडी 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 टाकून घ्यायची. हे बघा मी ओव्हन घेतलाय. एकदी बाटली आणली का किती दिवस आपण पिझ्झाला कशाला वापरू शकतो. म्हणून मी एकदाच आणली बघा. कशात ती दुकानात तुम्हाला भेटते, मेडीमार्क मधून आणली आहे. तुम्ही कुठं पण दुकानात नाही आणू शकता. अशी थोडी 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 टाकून घ्यायचा. आणि मस्त टेस्ट ही येते, चव येते. आणि चीज आणली मी एक असं क्यूब येतं चीजचं. चीज घालून घ्यायची त्याच्यावरून खोलून. आता बघा ही चीज क्यूब आहे. हे माय बघा छोटीशी ही घेतली आहे चाळ. ते आपल्याला 10-15 रुपयाला भेटते चाळ बाहेर. अशी भांडेवाल्याकडे आणायची. आणि आपल्याला कसं आहे पिझ्झा बाहेर पोरासनी परवडत नाही आणायला. असा घ्यायला गेलं तर सारखं पोरं पिझ्झा पाहिजे. आणि बाहेर कसा बनवते कसा नाही माहीत नाही. आपण आपलं देशी पद्धतीने मस्त बनवायचं असा. मग कशी चीज टाकून घेतली. आता आपण गॅस गरम करून कढईमध्ये जाळी ठेवून घेतली आहे. आणि कढई गरम करून घेतली. त्यामध्ये असं आता हे ठेवून घ्यायचं. असं मस्त ठेवून घ्यायचं असं त्यामध्ये व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. आणि आता त्याच्यावर अशी पितळी झाकून घ्यायची. मस्त चीज हे सगळे मेल्ट होतं. 10-15 मिनटं झाकून ठेवायचं. मस्त 10-15 मिनटात सगळं व्यवस्थित हे होतं मेल्ट. तुम्हाला 10-15 मिनिटांनी उघडून दावते. आता आपण बघा उघडून घ्यायचा. असा उघडून घेतला असा बाहेर मेल्ट झालंय सगळं मस्त. कडानी कसा एकदम मस्त भाजला. आता आपण ही काढून घ्यायचं. कसं आहे माझ्या दुसरं काढायला काय नाही, तर मी पकडणंच घेणार आहे काढून. असा पसरून हळूच धराय नाही तर पांढर असं बघा काढून घ्यायचं. खाली ठेवल्यामुळं कसं आहे करकड वाजलं एवढं. आता आपण दुसरा एक कोराला केलाय बघा. तसंच दुसरा ठेवून घ्यायचा. ह्या बाई दुसरा केला एकदम दुसऱ्या तरी करून दुसरा केलाय. आता दुसरा पण ठेवून घेतलाय. हा मस्त असा ठेवून घ्या. त्याच्यावर आता पितळी झाकून घे. पण पितळी गरम आहे बघा. ती आता पकडीनच मी झाकून घेते. पकड ठेवून झाकून घेते. एकदम गरम आहे. तर हे गरम गरम कट करून लावते तुम्हाला. ती गरम होतं त्यामुळे मी मोठ्या ह्याच्यात ताटात काढून घेतलं बघा.
काय कटिंग करायचं नव्हतं. आता बघा मी कटिंग करून घेते. माझ्याकडं ही कटिंग करायचं नाही आहे, पिझ्झा कटिंग करायचं नाही, चाकूनच कटिंग करून घेणार आहे. अशी मस्त चाकून कटिंग करून लावते तुम्हाला. असं कटिंग करून घ्यायचं चाकून. थोडंसं हे होतंय पण मस्त. कसा बघा आता डोमिनोजमधनं आणल्यावर दिसते का नाही पिझ्झा मस्त. काय घरी बनवलं आहे असं पोराच्या काढणं असतं नाही बघा. मस्त आहे का असं पीस बनवले आहेत बघा मी. असा वास मस्त सुगंध येतो. डोमिनोजमधनं आणल्यावर त्याला गार होतो कधी काय वास पण एवढा मस्त सुगंधित येत नाही. ताज्या ताज्या भाज्या वापरून आपण घरी मस्त बनवू शकतो, मुलासनी देऊ शकतो. आणि आपण कसा बनवला आहे काय बनवला आहे ती आपल्याला माहिती आहे. आजारी पडायलाही आता पोरासनी तुम्ही 8 दिवसांनी एक बार तरी मुलासनी करून दिला तरी एकदम खुश येते. कसा वाटला ती माझा पिझ्झा सांगा, करून पहा, मुलासनी द्या, खुश राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.